नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 मित्रांनो, आतापर्यंत 12 जिल्ह्यांनी कार्यमुक्ती दिलेली आहे। बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांचे बदलीचे आदेश त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले होते, परंतु 7वा टप्पा न राबवल्यामुळे अनेक जिल्ह्याचे कार्यमुक्तीचे आदेश आता सध्या रखडलेले आहेत। परंतु ठाणे जिल्हा परिषदेने सर्वात प्रथम धाडसी निर्णय घेऊन कार्यमुक्त बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केलं आणि त्यानंतर हळूहळू 12 जिल्हा परिषदांनी आपल्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे। परंतु मित्रांनो, ज्या ठिकाणी दुर्गम क्षेत्र आहे, अवघड क्षेत्र आहे, अशा ठिकाणच्या जिल्हा परिषदांनी हे कार्यमुक्तीचे आदेश आतापर्यंत दिलेले नाहीत। 7वा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय ते कार्यमुक्त करणार नाहीत, अशा प्रकारची माहिती मिळत आहे। मित्रांनो, ज्या जिल्हा परिषदामध्ये अवघड क्षेत्र आहे, अवघड क्षेत्रातील शिक्षक बदलून गेल्यामुळे त्या ठिकाणच्या शाळा रिकाम्या झालेल्या आहेत, 0 शिक्षकी शाळा झालेल्या आहेत। त्या शाळेवर नवीन शिक्षक येईपर्यंत ह्या सर्वांची कार्यमुक्ती केली जाणार नाही। साधारण आता 7वा टप्पा भरण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली जाईल, त्या यादीवर आक्षेप घेत नोंदवले जातील आणि त्यानंतर त्या शिक्षकांना पोर्टल उपलब्ध पसंतीक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले जाईल। ही संख्या जरी थोडी असली तरी त्या ह्याला 4 दिवस पसंतीक्रम भरण्यासाठी आणि पुढे 3 दिवस हे आदेश येण्यासाठी असे 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतरच ही कार्यमुक्ती देण्याचे कारवाई करण्यात येऊ शकते। परंतु ज्या जिल्हा परिषदांमध्ये अवघड क्षेत्र नाही किंवा अवघड क्षेत्र आहे परंतु असे 0 शिक्षकी शाळा राहिलेली नाहीत, असे जिल्हा परिषदा लवकरात लवकर त्या शिक्षकांना कार्यमुक्त करतील आणि नवीन शाळेवर त्यांना अध्यापन करण्यासाठी सोडतील। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यतेचं काल एक पत्र आलेलं आहे। 15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या GR नुसार ही संच मान्यता 30 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या ऑनलाईन पटावर आधार व्हॅलिड जे विद्यार्थी आहेत त्याच्या संख्येनुसार ही संच मान्यता होणार आहे। या संच मान्यतेचे काल परिपत्रक माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक संचालक यांच्याकडून हे निर्गमित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 रोजीची जी काही पटसंख्या आहे, ऑनलाईन पटसंख्या आहे आणि आधार व्हॅलिड पटसंख्या आहे, अशाच विद्यार्थी ह्या संच मान्यतेला ग्राह्य धरले जाणार आहेत। 30 सप्टेंबरच्या नंतर येणारा कोणताही विद्यार्थी या संच मान्यतेला गृहीत धरला जाणार नाही। 30 सप्टेंबरच्या पटावरच शिक्षकांची निश्चिती केली जाणार आहे, पद निश्चित केलं जाणार आहे। त्यामुळं या नवीन संच मान्यतेच्या GR नुसार या वर्षीची पद निश्चिती केल्यामुळं अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची दाट शक्यता आहे किंवा ही शक्यता नाकारता येत नाही। तरी आता 30 सप्टेंबरपर्यंत, परंतु या 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या GR ला अनेक संघटनांनी हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत। या याचिकेची सर्व सुनावणी झालेली आहे, आता फक्त त्याचा निकाल येणं बाकी आहे। 9 सप्टेंबर रोजी त्याचे निकाल येणं अपेक्षित होतं, परंतु त्याच दिवशी सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब यांचं बेंच बदलून सन्माननीय न्यायमूर्ती घुगे साहेबांचं बेंच त्यावर बसवलेलं आहे। आता यापुढचा निकाल संच मान्यतेच्या बाबतीत हा सन्माननीय चंद्रशेखर साहेब आणि सन्माननीय घुगे साहेब किंवा निस्ते घुगे साहेब हे निकाल त्याचा देतील। कदाचित पुढल्या आठवड्यामध्ये ह्या संच मान्यतेचा निकाल नक्की 100% लागू शकतो। तोपर्यंत आत्ताच्या पत्रानुसार 30 सप्टेंबर रोजी संच मान्यता 15 मार्च 2024च्या GR नुसारच करणं गरजेचं आहे। धन्यवाद।